हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अंता. सो आजचा एपिसोड एकदमच खतरनाक म्हणायला हरकत नाही, बिकॉज एवढे म्हणजे सगळ्यांचे कलर्स दिसले. म्हणजे बिग बॉसने पण कसं बिग बॉस नेहमीच खेळत असतात, तर यावेळी सुद्धा बिग बॉस खेळूनच गेले की म्हणजे त्यांना दाखवायचं होतं की जे लोक तोंडावर नाही बोलत आहे, तर टास्क थ्रू लोकांच्या थ्रू तोंडातनं कसं काय त्यांच्याविषयी काढायचं. म्हणजे ते लोक असं बोललं पाहिजे, म्हणजे प्राण्यांचा टास्क देऊन. तर त्यांनी असं बोलून दाखवलं की म्हणजे ते फारच विचित्र होतं. म्हणजे एक टीम आहे की ज्यांना काही व्यवस्थित बोलताच नाही आलं, आणि दुसरी टीम होती ती एवढी बोलून गेली आणि म्हणजे अक्षरशः पाणी पाणी करून गेली. म्हणजे म्हणजे जे एवढं हर्ट केलं त्या टीमने आणि एवढं घालून पाडून बोलले. म्हणजे एकीकडनं असं होतंय ना की तुम्ही टास्क तर खेळलात, पण तुम्ही मनं जिंकलेत का? तर त्याच्यावरती पण म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. तर मग तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्यांना वाटतं की त्यांनी टास्क भरपूर छान खेळला. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी खरंच टास्क चांगला केला? माझं हेच म्हणणं आहे, नेहमीच म्हणणं होतं की जसं तुम्ही खेळा, बोला, भांडा, कारण तो शोच आहे. तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्टँड घेणं पण गरजेचं आहे. तुमचे मुद्दे मांडणं पण गरजेचं आहे. म्हणजे बाहेर येऊन जे कंटेस्टंट बोलतायत की आम्हाला दाखवलंच नाही गेलं, आम्ही हे पण करत होतो, ते पण करत होतो, पण जे बिग बॉसला अपेक्षित होतं ते तुम्ही करत नाही, तर अर्थ नाही त्या गोष्टीला. तर इथे मग तसंच आहे. तुम्ही जे मुद्दे मांडताय, तुम्ही काय बोलतायत, कसं बोलताय, तुमची जरी पर्सनॅलिटी आहे, गेमसाठी तुम्ही ठीक आहे करताय, पण मग गेमच्या व्यतिरिक्त ॲज अ माणूस म्हणून काय, तुम्ही कोणाला किती घालून पाडून बोलायचं, त्याला एक लाईन पाहिजे ना. तुम्ही सगळ्याच लाईन तुम्ही म्हणतात ना क्रॉस करत गेले. म्हणजे प्रत्येकजण, म्हणजे मला कसं आहे ना, संकेत आवडत होता बिकॉज त्याचे सिरियल्स अँड ऑल मी पाहिले होते, तर तो मला भरपूर आवडायचा. पण ॲज अ पर्सनॅलिटी तो म्हणजे ऑफकोर्स विशालला जॉईन झाला आहे, तिथून थोडासा निगेटिव्ह दिसतोय. ठीक आहे, त्याचा गेम चांगला होता, टास्क चांगला होता, तोपर्यंत पण ठीक होतं. पण आज जे त्यांनी रेवाबरोबर केलं आहे ना, म्हणजे तिला तो झुरळ वगैरे बोललाय, कचरा पेटीवर झुरळ जातंय आणि हे करतंय. अरे तुम्ही किती बोलाल? म्हणजे हे एवढं बोलायची काय गरज होती? आणि मग तुम्हाला काही झुरळ, तुम्ही ठीक आहे प्राण्यांची त्यांना हे करायची होती, नावं द्यायची होती, मग तुला झुरळच भेटलं आणि काय ती कचरा पेटीवर जाते आणि करते. म्हणजे ते एक दुसरी टीम आहे, त्यांच्याकडे जाते, बोलते. तर ते लोक कचरा पेटी आहेत का? त्यांच्याकडे जाते आणि तू तिला झुरळाची उपमा देतोय, तिला कचरा पेटीवरती जातोय, कचऱ्यावरती जातोय, 6 पायांचा झुरळ आणि ऑल असं एवढं सगळं बोलतोय. किती तिला वाईट वाटेल. नॅशनल टीव्हीवरती तुम्ही एवढं एवढं तिने काय केलंय? तिला झुरळ बोलण्या इतपत. इव्हन सशा पण, सशाचं तर काय गेम आहे तो कळतच नाही. तिला बरोबर उपमा दिली की तिचं डोकं गुडघ्यातच आहे. मच्छर बोलते. अरे काय चाललंय तुमच्या लोकांचं? म्हणजे तुम्ही मुद्दे मांडा, पॉइंट मांडा. ते काहीतरी व्हॅलिड तर असले पाहिजे. जसं यांची रायव्हलरी दिसते, सपोज विशालची दिसते, राकेशची दिसते, तन्वीची दिसते. त्या प्रकारे तुम्ही मुद्दे मांडा ना. वाघ म्हणतायत, कोल्हा म्हणतायत, मांजरी इव्हन बोलतायत, ते इट्स ओके. पण झुरळ आणि मच्छर आणि सागरचं काहीतरी विचित्रच, उंदीर. अरे काय रे तुम्ही लोक, म्हणजे ह्याच्यावरनं तर कळतं तुमची मनं किती कलुषित आहेत. ह्याच्यावरनं कळतं किती तुम्ही वरून लोकांना दाखवताय तुम्ही चांगले. जसं नेहमी विशाल म्हणत असो की मी चांगला आहे, मी बिलो द बेल्ट जात नाही, हे करत नाही, ते करत नाही. पण आज तुम्ही दाखवून दिलंय तुम्ही आतमध्ये किती भरलेले आहात निगेटिव्हिटीने. म्हणजे तुम्ही ऑफकोर्स गेम आहे, गेमच्या स्पोर्टिंगली तुम्ही खेळा ना. तुम्ही एवढं लोकांना पाण्यात बघता की एक आहे ना की तुम्ही तुमचे मुद्दे मांडून समोरचा रॉंग कसा आहे ते तुम्ही पॉईंट मांडा. तुम्हाला समोरच्याला खाली का पाडायचंय? त्याचा डिसरिस्पेक्ट का करायचा आहे? इन्सल्ट का करायचं आहे? आजचं ना मला इतकं ते मेन शॉकिंग तर मला संकेतचं होतं. तो जे रेवाला बोलत होता ना, लिटरली ऐकवत नव्हतं आणि तिला बिचारीला किती वाईट वाटत होतं. म्हणजे तिला कळतही नव्हतं की काय बोलू. पण आजच्या टास्कमध्ये ए टीम आहे, म्हणजे ए टीम विशाल एन टीम होती आणि ऑफकोर्स यांचीच नेहमीची जी टीम असते ती विशाल, अनुश्री, नंतर राखी, संस्कृती आणि सागर ते होते. आणि बी टीममध्ये आरबी, तन्वी, दीपाली, प्रभू हे चौघच असतात. आणि आता रेवा तिथे ॲड झाली, तिकडे संस्कृती ॲड झाली, इथे रेवा ॲड झाली आणि संकेत दीडशाणा. आता मला त्याला दीडशाणाच म्हणावं लागेल, कारण त्याने आज जे केलंय ना तो पूर्ण मनातनं उतरलाय माझ्या.
तर त्याला मग स्वतः बिग बॉसने विचारलं की बाबा तुम्ही कुठल्या टीममधनं खेळा, तर त्याला त्यांच्याच बरोबर खेळायचं होतं. मग त्यांनी सांगितलं सिलेक्ट केली ए टीम बरोबर मी खेळणार. आणि नंतर मग त्याला तो ॲज अ कॅप्टन पण होता, तर त्याला संचालक पण बनवलं गेलं. आणि नंतर मग ते काल बिग बॉसने सांगितलेलं की खिडक्या उघडणार आहेत आणि मग पाहुणे येणार आहेत. आणि मग पाहुणे कोण आणले ते पण एक कुत्रा आणला छोटा, म्हणजे सॉफ्ट टॉय होते. कुत्रा होता आणि मांजर होतं. मग त्यांनी ते सांगितलं की त्यांना खाली ठेवायचं नाही आहे वगैरे, आणि त्याप्रमाणे त्यांना टास्क आहे सांगितलं. मग त्या टास्कमध्ये त्यांना असं पण सांगितलं गेलं की तुम्ही प्राण्यांची नावं ठेवू शकता, ते रिपीट पण करू शकता. तर प्रत्येकाला तुम्ही त्या प्राण्यांनी संबोधायचं आहे आणि त्या प्राण्याबद्दल बोलायचं, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. मग स्टार्टिंगला तन्वी आली. तन्वीने ते विशालला बोलवलं. मग त्याला ती कोल्हा बोलली आणि मग त्याच्यानंतर कोल्हा मामा आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, नंतर कोल्ह्याला वाटतं की मी वाघ आहे, पण त्याच्याकडे आरसाच नाही आहे, त्याला कळतच नाही आहे तो कोल्हा आहे की वाघ आहे. तर म्हणजे कसं ना, चांगले म्हणजे तोंडात खूप गोड बोलतो, भांडण लावतो, आग लावतो आणि मागे जाऊन बोलतो, असं झालं. ते चांगले तिने मुद्दे मांडत होते आणि सगळे मुद्दे तिने व्यवस्थित मांडले. नाहीतर मग विशालने तिच्या अगेन्स्टमध्ये पण बोलला की मी स्वतःला समजतोच आहे, ही स्वतःला वाघीण समजते, पण ती सर्कसमधली वाघीण आहे. तर असं सगळं बोलला, म्हणजे तिला बोलला. तर त्यांचे ते पॉईंट टू पॉईंट ते बरोबर वाटलं, म्हणजे इट्स ओके. जो गेममधलं चाललंय तेच त्यांचं बोलणं चाललं. नंतर मग इथे ह्याच्यामध्ये मग आरबी आला. आरबीने मग विशाल आला. विशालने मग आरबीला निवडलं आणि म्हणे तो सरड्यासारखा आहे, तो सरड्यासारखा रंग बदलतो, तो आहे शांत स्वभावाचा, आपण टास्क घेतोय तर त्याचा रंग चेंज होतो, तो म्हणजे टास्क उद्ध्वस्त करतो अँड ऑल. नंतर मग राखीचा उपयोग करतो आणि कालच्या टास्कमध्ये पण मला बोलला नॉमिनेट करणार नाही आणि तरी मला नॉमिनेट करतात. तर आरबीने ते पॉझिटिव्हली गेलं. तो सरड्यासारखा बोलतो, तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी आहे सरड्यासारखा, मी कलाकार आहे, तर मी रंग बदलतो, तर मला रंग बदलायला आवडतात वगैरे, कारण मी कलाकार आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी आरबीने पॉझिटिव्हली घेऊन तिथे त्यांचा पण व्यवस्थित झाला तो टास्क. नंतर मग विशाल त्याला म्हणतो की कॅनव्हासवर रंग टाका, स्वतःचा रंग नका चेंज करू. म्हणजे तो म्हणत होता की तो जो कसा तो ड्रॉइंग चित्रकार पण आहे, कलाकार पण आहे, त्याला म्हणजे तुम्ही रंग लावता म्हणजे मेकअप अँड ऑल करतात, तर त्याला त्या उद्देशाने आरबीला बोलायचं होतं. नंतर मग रेवानी आली. रेवानी मग कोणाला बोलवलं, हिला संस्कृतीला बोलवलं, सशाला. म्हणजे आम्ही आता सगळेजण तिला ससा ससा बोलतात, तर सगळे ससाच म्हणून तिला संबोधलं. पहिल्याच दिवशी हा ससा आला आणि मग कोल्ह्यानी चावी घेतली, म्हणजे विशालने चावी घेतली अँड ऑल. सो आत्मविश्वास नाहीये, धोकेबाज नाहीये, तर त्यांच्याजवळ जाऊन बसते अँड ऑल. तर ससा म्हणत होती अरे ती एकच शर्यत होती, म्हणजे मी ठीक आहे ना, मी शर्यती मी शिकले आणि तर तिथपर्यंत ही ठीक आहे. पण एक आहे हां, ही जी पूर्ण बी टीम होती ना, ह्यांना कोणालाच व्यवस्थित पॉईंट्स मांडता नाही आलं. कोणालाच बोलता ना आरबीला बोलता आलं, ना रेवाला बोलता आलं, ना दीपालीला बोलता आलं. एक प्रभू व्यवस्थित बोलला आणि तन्वी व्यवस्थित बोलली. बाकी कोणालाच बोलता नाही आलं. म्हणजे मुद्देसूद आणि पॉईंट टू पॉईंट जे बोलणं असतं ना, जे ए टीमवाल्यांनी बोलले, जसं म्हणजे विशाली छान बोलला, अनुश्री बोलली, सागर तर आहेच, तो ॲक्टर आहे, तर तो चांगला बोलतो. तर ते सगळेजण चांगले बोलते. म्हणजे ससाला पण जेवढं तिला डिवचायचं होतं जेवढं रेवाला, तेवढं सगळं सशाने एफर्ट्स टाकले. इन शॉर्ट ती टीम बोलण्याच्या बाबतीत व्यवस्थित बोलली. पण जे घालून पाडून बोलणं होतं तेवढं नव्हतं बोलायचं. पण बिग बॉसचा हाच उद्देश आहे की हे सगळं असं यावं, यांचे कलर्स बाहेर यावेत आणि मग ऑफकोर्स त्यांची भांडणं व्हावी अँड ऑल. तर बिग बॉसचा हाच उद्देश आहे. पण एक माणूस म्हणून तुम्ही कळायला पाहिजे की तुम्ही नॅशनल टीव्हीवरती कोणाला काय बोलता आणि किती त्याला घालून पाडून बोलायचं. नंतर मग अनुश्री आली. मग अनुश्रीनी दीपालीला बोलवलं आणि तिने मांजर म्हणून तिला संबोधलं, तिला मांजर सांगितलं आणि त्याच्या
कळलं. त्याच्या आधी तिने संकेतकडनं सगळे पॉईंट्स घेतलेले मांजरीबद्दलचे, काय काय बोलायचं, काय काय, आणि सगळे संकेत तिला सांगतोय कॅरेक्टरिस्टिक. मांजर अशी करते, डोळे बंद करून दूध पिते आणि ऑल, आणि वेळ आली तर पिल्लांना पण खाते आणि हे सगळं संकेतने तिला सांगितलं. आणि ती पूर्ण प्रिपेअर होऊन अनुश्रीबाई गेल्या. आणि नंतर मग ती म्हणाली, म्हणे धक्क्या पावल्याने येते, सुंदर सुंदर आवरते, इकडे तिकडे फिरते आणि सगळीकडे तिथे ती लक्ष देते कोण काय बोलतंय. आणि मग डोळे तिला असं वाटतं मी डोळे पिटवून दूध पिते तर मला कोणी बघत नाही, पण सगळे तिला म्हणजे बघतायत असं. नंतर मग सारखी म्याव म्याव करत असते, स्वतःला मालकीण समजते. आणि नंतर मग हे साफ नाही केलं, ते साफ नाही केलं, असं सगळं बोलते. म्हणजे असं ते प्रेम दाखवते, इमोशन्स दाखवते, तर ते पण नाही आहे. म्हणजे जशी मांजर आपल्याच पिल्लांना खाते तर एक वेळ येईल तर ती अशी करेल अँड ऑल, म्हणजे भरपूरच बोलून गेली. आणि नंतर मग दीपाली पण बोलली, ही पण काय आली, दोन्हीकडे खेळत होती, नंतर आमच्याकडे येऊन बसत होती, इकडे तिकडे ग्रुप चेंज करत होती, ती पण तिला भरपूर काहीतरी बोलते. आणि नंतर मग हिच्याकडे काय कामच नाही करायचं, हेच हिचं असतं. आणि आता काय काम नाश्ता करते आणि मग लोकांना मस्का मारत बसते की मला नॉमिनेट करू नका, नॉमिनेट करू नका, म्हणजे असं एक दुसऱ्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलत. नंतर आरबी आला, आरबी नंतर राखीला. इफ इट इज तुम्हाला माहिती आहे राखीवर तुमचे 2 दिवसापासून म्हणजे खटके उडत आहे, तुम्हाला राखीला निवडायचंच नव्हतं ना, तू का राखीला निवडलं? जसं विशालने तुला निवडलं, तू विशालला निवडायचं होतं, किंवा दुसरे जण कोणी तरी होते, अनुश्री वगैरे होते, त्यांना निवडायचं होतं, तुला राखीलाच का निवडायचं? राखीला निवडतोय, राखीला नागिणीची उपमा पण देतोय, आणि नंतर बोलतो 2-4 सेंटेन्स बोलल्यानंतर मला नाही कळते काय बोलायचं. आणि त्यांनी लिटरली गिव्हअप केला तो गेम, त्याला बोलताच नाही आलं. आणि तोच राखीला सांगतो तू बोल, अरे तुला बोलायचं होतं. आणि मग ती म्हणते मी इथं काय मी तर नागिण आहे, इच्छाधारी नागिण आहे, म्हणजे तो पण आधीच बोला इच्छाधारी नागिण आहे, शक्ती आहे तिच्याकडे, प्रेमळ पण आहे, पण तेवढीच खतरनाक पण आहे. नंतर मग म्हणतो राखीला तू बोल, मग राखी पण तिथं राखीच आहे, तिथे काय मी इथे रंग दाखवायला चालली आहे, मी विषारी आहे. नंतर दुसऱ्यांच्या सारखं काय सगळ्यांच्या बिळामध्ये जाते अँड ऑल. अरे रे देवा, ते काय म्हणजे इव्हन इन शॉर्ट ना या टास्कमध्ये आरबी टोटली फेल्ड आहे, म्हणजे त्याला बोलताच नाही आलं. तर मी म्हटलं तसं भाई तुला तिच्यावर एवढे खटके होतात, तिला निवडायचं नव्हतं, दुसऱ्या कोणाला तरी निवडायचं होतं. नंतर ससा आली, मग तिने रेवाला बोलवलं, मग तिला मच्छराची उपमा दिली, म्हणजे मच्छर म्हणून समजलं. म्हणजे जिकडे जाते लोक तिकडे तितके म्हणजे जिथे जास्त माणसं आहे तिथे ती जाते, म्हणजे तिचं म्हणणं होतं काट्या टीमकडे, आणि तिथे जाऊन रक्त पिते अँड ऑल. आणि मग राखीच्या मागे लागते, म्हणजे दिसावी म्हणून, आरबीच्या मागे लागते, म्हणजे फुटेज मिळावं म्हणून. तर ते सगळं होतं. ते आता काय बोलायचं. तरी रेवा म्हणाली की मी तर ट्रान्सपरंट आहे, माझं असं काही नाहीये, मला तिकडे लोक आवडतात म्हणून मी जाते बसते. त्यानंतर मग दीपाली आली, मग दीपालीने अनुश्रीला बोलवलं. नंतर मग ते अनुश्रीला म्हणाली की फुलपाखरू आहे, प्रचंड प्रेमात होतं वगैरे. आणि नंतर ते फुलपाखराचा सरडा कधी झाली कळलंच नाही, इकडे पण तिकडे पण रंग बदलायला लागली, आणि बोक्याच्या मागे जाऊन एकत्र येऊन प्लॅनिंग प्लॉटिंग केलं. आणि तिला असं वाटलं की आम्हाला माहितीच नाही, पण आम्हाला कळलं होतं की ती प्लॅनिंग प्लॉटिंग केलेली आहे, तो ग्रुप सोडलेला आहे ते. मग अनुश्री ती बरोबर हिचे तर काय कान बंद असतात, स्वतःच ठरवते, आणि नेहमी माझ्याचकडे का लक्ष ठेवते, मी काय करते अँड ऑल. बाई अनुश्री, जेव्हा तू टीम सोडलेली तेव्हा तूच इथे आणि तूच इथे यायची, तूच इथे बोलायचीस, इकडे पण बसायची तिकडे पण बसायची, यांना येऊन सगळं टाकायचं. आणि नंतर जी काटा टीम सोडली त्याच्यानंतर तिनेच दीपालीने तुला जवळ घेतलेलं आणि कुशीत घेतलेलं, आणि तुझं सांत्वन करत होती वगैरे. अरे यार, एवढं नका विसरू. कोणीतरी आपल्या वीक मोमेंटमध्ये कोणीतरी आपल्याला सांत्वना दिली होती, आपल्याला सांभाळलं होतं. तुम्ही हे कसे विसरता? तुम्ही त्याला पण हे म्हणतात हा तिचा गेम आहे. अरे पण तुम्ही त्या नाजूक मोमेंटमध्ये शी वॉज देअर विथ यू अनुश्री, ट्राय टू अंडरस्टँड. अरे एवढं नका कोणाला खाली पाडू. काय बोलायचं भाय. नंतर मग सागर मूर्ख माणूस, आणि मग त्यांनी प्रभूला ॲज युजल त्याचा टार्गेट त्याला उंदीर म्हणून संबोधलं. आणि आधी गेला तर ते ह्यांचा टॉय होता मांजर, मग मांजर घेऊन गेला आणि त्याच्या म्याव 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 करत त्याच्या मागे गेला, आणि सगळ्यांना कळना काय म्हणे हा मांजर आहे तर मांजर तर उंदराच्याच मागे लागणार ना.
बापरे! नंतर म्हणे एक होतं की असं असंच गार्डनमध्ये होता. मीच त्याला पकडून आणलं, त्याला जीव लावला, हे केलं, ते केलं. इमोशनल कधी जीव लावला, मैत्री केली, कधी मैत्री केली देवाला माहिती. काय आम्हाला तर एवढी बाबा दिसली नाही तुमची मैत्री. तर मग म्हणे तू भयंकर माणूस म्हणून भयंकर होतास. आता तुला कशी वृत्ती लागली काय माहिती, म्हणजे चोरी-बिरी करणं अँड ऑल. त्याचा प्रभू बोलला, तो मस्त बोलला. मी एकटाच नाहीये, भरपूर जणांनी चोऱ्या केलेल्या वगैरे त्यांचंच बघून मी शिकलोय. तो आणि नंतर मग तो हे पण मला तिथे बजरवाला मिठी वगैरे मारायला सांगत होता. तर म्हणतो, "नाही, नाही, बजर तो वाजू दे." आणि मग नंतर मग प्रभूचा चान्स होता. मग प्रभूने सागरलाच बोलावलं. त्यांनी त्याला मगरमच्छ केला आणि म्हणे खूप चांगला होता. पण म्हणे माझ्यावरती धावून आला. तर तो जे पॉइंट्स ना, म्हणजे आहे लहान, पण तो बघतोय ना आणि ते जे पॉइंट टू पॉइंट तो समोरच्याला हे करतोय ना, रिटर्न करतोय ना, इट इज म्हणतात ना ब्युटिफुल टू वॉच. इतकं बघायला मजा येते ना, म्हणजे त्यांची एक पण लाईन बोलली ना, तर ती इतकी परफेक्ट असते ना, म्हणजे बाकीच्यांसारखं म्हणजे आरबी अँड ऑल म्हणजे किंवा बोलताच येत नाही तर असं नाही. आणि बाकीचे सगळे ससे अँड ऑल वायफळ बोलतायत. इव्हन सागर ऑल्सो त्याचं वायफळ पण ना मुद्देसूद पॉइंट टू पॉइंट सगळं तो व्यवस्थित, एवढा लहान असून सुद्धा तो व्यवस्थित बोलतो. तसा माझ्यावरती धावून आला आणि नंतर मगर जसं मगरीसारखा पाण्यामध्ये जातो, तोंडात पाणी घेतो आणि परत येऊन माझ्या अंगावर टाकतो वगैरे. इतका तो छान बोलला म्हणजे हा प्रभू त्याच्यावरती. आणि नंतर म्हणे भजी तळतात वगैरे बरं. अरे मी भजी तळतोय, बोला तू त्याच्यामध्ये पडशील म्हणून मी तुला बोलत होतो की भजी तळतात. अरे काय सागर काहीही बोलतो. नंतर राखी आली बाई, राखी आली. नंतर म्हणे तन्वी माझी बहीण आहे and all. पण आधी मला वाघीण वाटत होती, पण आता मला ती कुत्री वाटते. अरे देवा काय! नंतर बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट आहे. मध्ये सगळ्यांच्याच मध्ये जाते, बोलते आणि म्हणे काटा ग्रुप आहे यांचा. यांना सगळ्यांना वाटतं आम्ही सगळे फायनलच्या दिवशी स्टेजवर असणार हे ते. म्हणजे वायफळ ते तर राखीचं सगळंच वायफळच होतं. आणि मग माझ्या मित्रावर विशालवर जळते आणि सगळं बोलत होते. आणि नंतर त्यांनी मी वाघीण आहे, पण मी कुत्रा जरी म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही. कुत्रा लॉयल असतो, इमानदार असतो. तर तिचं राखीचं जिथे जिथे राडे होतात तिथे तिथे जाते, मुद्दाम बोलते आणि तुमचं हे चुकलं, तुमचं ते चुकलं. म्हणजे मग भाऊच्या धक्क्याला अप्रिसिएशन मिळणार की बाबा तन्वी किती चांगलं बोलते आणि हे ना. सो त्याप्रमाणे नंतर मग संकेत होता यांच्या टीममध्ये. संकेतनं परत मग रेवाला हे केलं आणि मग त्याने टार्गेट केलं. आणि मध्ये मला म्हटलं असं फुलपाखरू आहे, पण त्या फुलपाखरूनं तर काय झुरळ बाहेर आला आणि झुरळ तो कार्डबोर्डच्या ह्याच्यावरती जाऊन बसला. तर त्याला वाटलं व्यंजन खातोय की काय, पण तिथं केराची पेटी होती. नाही नाही संकेत प्लीज, तू आज इतका रॉंग गेलाय ना. म्हणजे आय डोंट नो अबाउट यू पीपल गाईज, पण मला जाम वाईट वाटलं की तिला नॅशनल टीव्हीवरती तो असं सगळं बोललाय ना. कचरा पेटीवर झुरळ कुठे जातो, कचरा पेटीवरती जातो आणि त्याला असं वाटतं व्यंजन खातोय आणि अरे रे देवा देवा. तर मग ते म्हणजे त्या झुरळाला 6 पाय असतात आणि जुळाचं काय, मग त्याच्यात एकच पाय ठेवला तर जुळाचं काय होतं, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जुळावर एकच पाय ठेवला तर काय होतं. सो लाईक दॅट. रेवा माझं याच्यात काही घेणं देणं नाही. मी फुलपाखरूच आहे. तुला तो कार्डबोर्ड दिसतोय, पण मला ते गार्डन दिसतंय आणि मी गार्डनमध्ये खुश आहे. असं करून ते मग टास्क झाला. नंतर मग बिग बॉसने विचारलं यांना कॅप्टनला की रंजकदार टास्क कोणी केला, कोणाचा टास्क तुम्हाला रंजकदार वाटला. तर सगळ्यात बाबतीत हे लोकचं हे टीम तर राईटच होते. सो आय वुड नॉट से की संकेतने बायसगिरी केली आहे ना. फक्त एवढंच बोललं संकेत आज मनात उतरला. बिकॉज रेवाला तो जे जे बोलला ना ते बिलकुल नाही आवडलं. तर तिथे बिग बॉसने डिक्लेअर केलं होतं की जे जिंकणार त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळणार आणि जे हारणार त्यांना ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळणार. आणि मग इथे तन्वी त्याच्या मागे लागली की ती म्हणजे बरोबर होती की तुला रंजकदार बोलायचं होतं आणि बिग बॉसने सांगितलं की पूर्ण मराठीत बोलायचं होतं. तर विशाल तर काय 35% पण मराठी नाही बोललाय आणि म्हणजे त्याचा काही हिंदी बिंदी त्याचा आहे थोडा लँग्वेज इश्यू आहे. तर पण बोलणं पण तन्वीने हाच मूर्खपणा. त्यांनी डिसिजन घ्यायच्या आधीही तन्वीने मुद्दे उचलायला पाहिजे. त्यांनी डिसिजन घेतल्यानंतर तुम्ही तिथे स्टँड घेऊन काय फायदा, तुम्ही तुमचे मुद्दे मांडून काय फायदा. तुम्ही राईट आहात, रॉंग आहात. ऑफकोर्स टास्क त्यांनी चांगलाच केला, तो तिकडेच होता. पण तुला हे जे मुद्दे मांडायचे होते त्यांनी डिसिजन घ्यायच्या आधी मांडायचे, नंतर मांडून काय फायदा.
आणि नंतर मग रेवाला वाईट वाटत होतं, म्हणजे ती पूर्ण रडवेली झाली होती. मग दीपाली म्हणाली की तू गेमवरती फोकस कर. आणि नंतर जेव्हा तन्वी ह्याच्याशी संकेतशी बोलत होती, तेव्हा मग विशाल चालू झाला, ही तर काय हरली कीच रडगाणं चालू होतं अँड ऑल. आणि मग सागर आणि या लोकांचं परत सगळे बसलेले डिस्कशन, आरबीचा काय गेम आहे, गेमच खेळत नाही, बोलतच नाही काही. आणि आरबी म्हणजे रडवेला झालेला. त्याला मला वाटतं 2-3 दिवसापासून काय चाललंय हे माझ्याबरोबर, हे लोक माझं नाव घेऊन सगळं हे करताय. तर त्याला ते वाईट वाटत होतं. म्हणजे त्याचं हेही म्हणणे की ती चांगली आहे, फ्रेंडशिप वगैरे. तर तिथे टास्कमध्ये पण ती चालू झाली. बघितलं रेवाला मी बोलले तर कसा लागला, तर तो जोराने ओरडला, राखी डोंट क्रॉस द लिमिट्स. म्हणजे ती अक्षरशः राखीचं कालपासून जे चाललंय ना, इतकं विचित्र चाललंय. मी तर म्हणते आता राखीला बाबा बाहेर काढा. जे मल्टिपल इव्हिक्शन आहे ना, एक सागरला काढा आणि सशा रेवाल जे काही तुम्हाला कोणाला काढायचं असेल त्याला, आणि तिसरी तर मी म्हणते राखीला काढा. इफ इट डबल इव्हिक्शन वर्ड यूज नाही केलाय, मल्टिपल इव्हिक्शन केलंय, म्हणजे तुम्ही 3 काढणार आहे, तर 3 नसतील तर राखीला काढा. कारण आता ना राखीचा अतिरेक होतोय. आधी एवढ्या दिवस खरंच ती छान खेळत होती, एंटरटेन केलेलं, तिच्यामुळे पूर्ण एपिसोड जात होते, प्रोमो काढले जात होते. पण आता जी चाललंय ना, की कसं आहे ना, तुम्ही बाहेरच्या जगात असं करताय का, एखाद्या व्यक्तीला नाही आवडत आहे, तो नाही बोलतोय, तरी त्याच्या मागे मागे लागता का मुलाच्या, एक मुलगी. मग इथे काय एवढं तुम्ही गेमसाठी तुम्ही करताय, तुम्ही गेमसाठी काही करणार, एवढं नका खाली उतरू ना. आणि ह्या लेवलवरती नका जाऊ ना. एक म्हणजे चांगल्या जेन्युइन माणसाच्या मागे, तो नाही बोलतोय तरी तुम्हाला त्याच्या मागे का लागायचंय. डोंट. आणि मग रेवा तर बोलली पण तिच्याकडे लूज, हे आजचा डायलॉग खरा चांगला होता, की तिच्याकडे लूज करायला काहीच नाहीये, आमच्याकडे आहे ना. म्हणजे तू नॅशनल टीव्हीवर सगळ्यांचं हेच करते ना, डिसरिस्पेक्ट करते, तिच्याबद्दल पण काय करते, जे काही नाहीये रेवाचं पण नाहीये, तू तिच्याबद्दल पण बोलते, आरबी बद्दल पण बोलते. सो स्टॉप इट राखी, प्लीज थांबव हे सगळं. आणि मग ते रेशन आलं आणि मग ब्रॉन्झ आणि गोल्डन अँड ऑल. आणि मग हे लोकांचं, विशालचं आणि संकेतचं ऑफकोर्स दिखावा आहे, किंवा त्यांना खरंच वाटलं असेल, त्यांनी प्रभूला ती अंडी दिली वगैरे. आधी तन्वी जाऊन संकेतला सांगते, ती अंडी मागच्या वेळची अंडी जी असतील तर मला द्या म्हणून. आणि नंतर तीच प्रभू अंडी घेऊन आला, तर प्रभूला सांगते, तू अंडी का घेतलीस, आता तो कॅप्टन आहे, तो त्याला चांगलं नाही दाखवायचं. काय आहे तन्वी, एकीकडे चांगला गेम खेळते आणि दुसरीकडे मग असं करते. स्वतः का अंडी मागायला गेलेलीस, आणि त्याला मग का सांगते तू जाऊ नको मागूस. सो लेटस सी, आता उद्या काय होतंय, आता काय कॅप्टन वगैरे कोण बनतंय वगैरे बघायला मजा येईल. या इव्हिक्शन कोणाची होत आहे, मल्टिपल इव्हिक्शन मीन्स वॉट, एक्झॅक्टली आपल्याला कळेल. आणि मग आता थोडं इंटरेस्टिंग होईल गेम अजून. आता तर काय काहीच आठवडे राहिलेले आहेत. सो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.